लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, यश आणि शांती हवी आहे का? तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे मिळतात रिअल डायमंड, सर्व प्रकारचे राशीखडे आणि 9 ग्रह रत्न, अमेरिकन डायमंड, एडी लाल इमिटेशन, 1 ते 14 मुखी रुद्राक्ष, माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्वर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स, तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह। विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष, ठिकाण हनुमंत बाजार रोड, आरके ज्वेलर्सच्या मागे, विटा, जिल्हा सांगली। प्रोप्रायटर असलम भाई अँड ब्रदर्स। मोबाईल नंबर आपल्या स्क्रीनवर। विटा नगरपालिकेत यंदा सत्तांतर अटळ असल्याचा दावा आमदार सुहास बाबर यांनी लिंगायत समाजाच्या भव्य सभेत केला आहे। 50 वर्षाच्या एकाधिकारशाहीला पूर्णविराम देऊन विकासाच्या नव्या युगाची सुरुवात होणार असल्याचेही ते म्हणाले। सुरभी लॉन येथे झालेल्या लिंगायत समाजाच्या बैठकीत बोलताना आमदार बाबर म्हणाले, लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल शिवसेनेच्या माध्यमातूनच घडणार आहे। शहरासाठी दिलेल्या निधीची माहिती देत त्यांनी मनमत मंदिरासाठी दिलेल्या 50 लाखांच्या निधीचा, बसवेश्वर पुतळ्याच्या चबुतऱ्याचा कामाचा आणि स्मशानभूमीवरील आरक्षण उठवण्याच्या निर्णयाचा उल्लेख केला। त्यांनी स्पष्ट चेतावणीही दिली की सत्ता आमच्या हाती आली तर चुकीचे काम करणाऱ्याला तात्काळ राजीनामा द्यावा लागेल। सभेला उपस्थित लिंगायत समाज बांधवांनी बाबर कुटुंबाच्या कामाचे कौतुक करत यावेळी परिवर्तन निश्चित असल्याचा ठाम पाठिंबा व्यक्त केला। कार्यक्रमाला जिल्हा व तालुक्यातील मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। लिंगायत समाजाचा ठाम पाठिंबा आणि जनतेतील बदलाची उमेद पाहता विटा नगरपालिकेत सत्तांतर अटळ असल्याचे राजकीय चित्र स्पष्ट होत आहे।